आपल्या भारतीय संविधानामध्ये आहे ना, एक असं कलम आहे जे प्रत्येक कामगाराला एका फार मोठ्या गोष्टीचं वचन देतं. केवळ जगण्याचं नाही, तर सन्मानाने जगण्याचं. ते कलम आहे कलम 43. आज आपण याच शक्तिशाली कलमाबद्दल सविस्तर बोलणार आहोत. पण मग एक प्रश्न साहजिकच मनात येतो की जर संविधानाने इतकं मोठं वचन दिलंय, मग आजही आपल्या देशात लाखो कामगार किमान वेतनापेक्षा कमी पगारावर का राबतात? चला या समस्येच्या मुळाशी जाऊया. माहित आहे का, आपल्या संविधान निर्मात्यांना हे चित्र आधीच दिसत होतं. त्यांना या धोक्याची कल्पना होती आणि म्हणूनच त्यांनी कलम 43 तयार केलं. हे फक्त एक कलम नाहीये, तर हे एक वचन आहे की प्रत्येक कष्टकऱ्याला सन्मानाने जगण्यासाठी जे काही आवश्यक आहे ते सगळं मिळेल. बरं, हे वचन प्रत्यक्षात काय करू शकतं हे नुसतं बोलून नाही, तर एका खऱ्या गोष्टीमधून समजून घेऊया. चला भेटूया गणेशला, जो एक कुशल हातमाग विणकर आहे. विचार करा, गणेश दिवसाचे 14 तास काम करायचा आणि दिवसअखेर त्याच्या हातात काय पडायचं? फक्त 80 ते 100 रुपये. आता इतक्या कमी कमाईत मुलांना शाळेत पाठवणं किंवा घरात कोणी आजारी पडलं तर चांगला उपचार करणं, या गोष्टी त्याच्यासाठी स्वप्नवतच होत्या, नाही का? पण मग एक दिवस त्याला किमान वेतन कायद्याबद्दल कळलं. त्यानं हिम्मत केली आणि थेट कामगार कार्यालयात जाऊन तक्रारच दाखल केली. मग काय, एका निरीक्षकाने लगेच त्याच्या कंपनीला नोटीस पाठवली आणि चौकशीला सुरुवात झाली. आणि याचा परिणाम काय झाला असेल? गणेशला त्याची सगळी थकबाकी मिळाली. पण एक मिनिट, हा फक्त गणेशचा वैयक्तिक विजय नव्हता. हा त्या विचाराचा विजय होता, त्या भावनेचा विजय होता, जी कलम 43 मधून येते. याच भावनेतून तर असे कायदे जन्माला येतात. गणेशची गोष्ट ऐकून आपल्याला कळलंच असेल की या कलमामध्ये किती ताकद आहे. तर मग आता हे कलम 43 नेमकं काय आहे आणि ते कामगारांना नक्की कोणते अधिकार देतं, हे जरा सविस्तरपणे समजून घेऊया. तर कलम 43 मध्ये ना मुख्यत्वे 3 गोष्टी आहेत. म्हणजे जणू काही 3 खांब आहेत ज्यावर कामगारांचा सन्मान उभा आहे. पहिलं, प्रत्येक कामगाराला जीवन वेतन मिळालं पाहिजे. दुसरं, त्याला काम करण्यासाठी सुरक्षित आणि चांगली परिस्थिती मिळावी. आणि तिसरं, ग्रामीण भागामध्ये कुटीर उद्योगांना प्रोत्साहन दिलं जावं. आता यातली जी जीवनवेतन ही संकल्पना आहे ना, ती खूप महत्वाची आहे. जीवनवेतन म्हणजे काय? तर फक्त पोट भरण्यापुरते पैसे नाही, तर सन्मानाने जगण्यासाठी जे काही लागतं ते सगळं देणारी रक्कम. मग त्यात मुलांचं शिक्षण आलं, आरोग्य सेवा आली आणि हो, थोडी करमणूक सुद्धा आली. इथे ना एक खूप मोठा फरक समजून घ्यायला हवा. तो म्हणजे किमान वेतन आणि जीवनवेतन यातला फरक. किमान वेतन म्हणजे कस्साबस्सा उदरनिर्वाह करणं, दिवस ढकलणं. पण जीवनवेतन म्हणजे काय? तर आपल्या मुलांना शाळेची पुस्तकं घेता येणं, घरात कोणी आजारी पडलं तर कुठलंही कर्ज न काढता औषधं घेता येणं आणि कधीतरी कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाता येणं, हे सगळं शक्य होणं. ठीक आहे, पण संविधानात दिलेलं हे वचन प्रत्यक्षात जमिनीवर उतरतं कसं? म्हणजे कोणते कायदे आहेत, कोणत्या योजना आहेत ज्या हे शक्य करतात? चला आता ते पाहूया. कलम 43चा प्रभाव किती दूरवर पसरला आहे हे या प्रवासावरून आपल्याला लगेच कळेल. अगदी 1948च्या किमान वेतन कायद्यापासून ते थेट 2019च्या वेतन संहितेपर्यंत या एका कलमानं देशातल्या अनेक महत्त्वाच्या कामगार कायद्यांना प्रेरणा दिली आहे, त्यांना एक दिशा दिली आहे. आणि हो, 1992 साली एका खूप महत्त्वाच्या खटल्यात तर सर्वोच्च न्यायालयाने अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं की जीवनवेतन म्हणजे नेमकं काय. त्यात त्यांनी सांगितलं की अन्न, वस्त्र, निवाऱ्यासोबतच मुलांचं शिक्षण, वैद्यकीय गरजा आणि थोडा मनोरंजन, या 6 गोष्टी असायलाच पाहिजे. बरं, आता ही आकडेवारी बघा. ही आपल्याला सध्याची परिस्थिती दाखवते. केंद्राचं अकुशल कामगारांसाठीचं किमान वेतन आहे फक्त 178 रुपये. महाराष्ट्रात मनरेगा अंतर्गत मिळतात साधारण 253 रुपये आणि राज्याचं स्वतःचं किमान वेतन मात्र यापेक्षा जास्त आहे. या आकड्यांवरून एक गोष्ट अगदी सूर्यप्रकाशासारखी स्वच्छ होते. जीवन वेतनाचं जे ध्येय आहे ना, ते गाठायला आपल्याला अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. आणि आता बोलूया त्या तिसऱ्या स्तंभाबद्दल, कुटीर उद्योगांना प्रोत्साहन. यासाठीच खादी आणि ग्रामोद्योग आयोगाची म्हणजे KVICची स्थापना झाली. आणि बघा, या एका संस्थेमुळे खादीसारख्या उद्योगांमधून आज आपल्या ग्रामीण भागातल्या लाखो लोकांना एक सन्मानाचा रोजगार मिळाला आहे. ही आहे कलम 43ची ताकद. ठीक आहे, तर आता ह्या सगळ्या माहितीचा उपयोग कसा करायचा? कारण या हक्कांबद्दल फक्त माहिती असून चालणार नाही, तीच आपली सर्वात मोठी ताकद आहे. ज्ञान ही शक्ती आहे.
तर मग ह्या सगळ्या चर्चेचं सार काय आहे? कलम 43 आपल्याला एकच शक्तिशाली विचार देतं. जो घाम गाळतो त्याला सन्मानानं जगण्याचा हक्क आहेच. म्हणून ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. जर आपल्या आसपास कुठेही किमान वेतनापेक्षा कमी मजुरी दिली जात असेल तर आपण जवळच्या कामगार कार्यालयात तक्रार दाखल करू शकतो, कारण तो आपला घटनात्मक हक्क आहे. चला, या ज्ञानाचा वापर करूया आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवूया.